नमस्कार मंडळी, गरुडशेप कथा विश्वामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजच्या कथेचे नाव सासूबाई बोलताना जरा जपून. सासूबाई सुलभाशी नीट व्यवहार करत नव्हत्या. तिचा केलेला अपमान तिचा नवरा मयंकने बघितला. तो पुढे काय बोलणार, कसा समजावून सांगेल आईला, हे या भागात पाहूया. सुलभा सासूचं बोलणं ऐकून तिच्या रूममध्ये रडत बसली होती. त्याने ते लांबूनच पाहिलं. मयंक, आई तुला समजते का, सुनेशी कसं वागावं, कशी बोलतेस तू सुलभाशी. अगं तू सारखी तिच्या परिस्थितीवरून घालून पाडून बोलत असतेस. आपण पण कोण्या काळी मध्यमवर्गीय म्हणूनच जगत होतो, हे तू विसरलीस का. आता जमीन जुनं घर विकून 4 पैसे काय आले, तुझा रुबाबच बदलला. पुन्हा म्हणत बसायचं सुना आम्हाला सांभाळत नाहीत. काय तिचं चुकतं ग, सारखं तिला शिकवत असतेस. शैलाला कधी शिकवलंस का. तुझे संस्कार एवढे चांगले तर का सासू सासऱ्यांना वेगळं ठेवले तिने. तिचीही सासू सेम तुझ्यासारखीच आहे, तूही तशीच सुलभाला वागवतेस. अगं एका घरात राहतो पण सुलभा मन मोकळेपणाने वागताना कधी दिसली नाही. सतत तुला ती बिहूनच राहते, सारखी दडपणात असते. तुझी मुलगी असल्यासारखं वागव. आई बाईला बाईने समजून घ्यायला हवं. तुला तुझ्या सासूने समजून नाही घेतलं माहिती, पण तू तुझ्यात बदल कर ना. तू सुनेला मुलीसारखी वागव. काळ बदललाय, आपणही आपल्याला बदलायला हवं ना. तिच्या चांगुलपणाचा एवढाही फायदा घेऊ नकोस की तुला ती तुझ्या मुलीसारखी वागणूक देईल. सारखी किरकिर टोमणे मारून ती दिवसेंदिवस खचत चालली आहे. कधी बघितलंस का तिच्याकडे एक माणूस म्हणून. काल मी तिला जेव्हा डॉक्टरांकडे घेऊन गेलो तेव्हा डॉक्टरांनी तिला आराम करायला सांगितलं आहे. तिच्या पोटात आपल्याच घराचा वारस वाढतोय ना. मग हेटेखोर पद्धतीनं का वागवतीस आई. ती तुझ्या भीतीने आराम पण करत नाही. तिला मी आराम करण्यासाठी माहेरी सोडतो असं म्हणालो, पण ती काय म्हणाली माहितीये का. आईंना संधिवाताचा त्रास आहे, त्यांना नाही घरातील काम होणार, आणि तिने जायचं टाळलं. अजून काय करायला हवं तिने. तुझी लेक असती तर अशीच वागली असतीस का, किंवा तुझ्या लेकीबरोबर असं कोणी वागलेलं तुला आवडलं असतं का. तू तर नेहमी शैलाला म्हणायचीस, सासूची तिची भांडण झाल्यावर बॅग भरून घरी ये. तुला दुसऱ्याच्या पोरीबरोबर असं वागलेलं पटतं का. ती तरीही शांत बसून ऐकून घेते, उलट कधी उत्तर देत नाही. पुन्हा म्हणू नकोस माझा मुलगा बायकोला घेऊन वेगळा राहतो. एवढं बोलून मयंक रागाने निघून गेला. पटकळ स्वभावाने खूप तिला दुखावल्याचा त्यांना पश्चाताप होत होता. तिच्यासाठी स्वतःच्या हाताने तिला गरम तुपातला शिरा बनवला. त्यात वेलची पूड, काजू, बदाम, केशर घालून तिला प्रेमाने बनवून खाऊही घातला. सुलभाला त्यांची असे वागण्याने धडकीच भरली. त्या खूप प्रेमाने बोलत होत्या, माझं चुकलंच सुलभा, तुला ओळखायला मी चुकीच केली. तुला होईल तेवढंच काम कर, मी करत जाईन राहिलेलं. जास्त दगदग करू नकोस. आता तुझे महिने पण भरत आलेत. तुला डॉक्टरांनी आराम करायला सांगितला, त्यामुळे आराम कर. तुला मी कधीच विचारलं नाही तुझी काही खायची इच्छा होते का, पण आता विचारते. तुला जे वाटेल खाऊ ते सांग, मी करेन. आता पहिली सासू राहिली नाही हा मी, त्यामुळे बिंदास बोल, राहा, मन मोकळेपणाने जग. मीही माझ्या सासूसारखंच तुझ्याशी वागत होते, त्यामुळेच आमच्यातला कडवटपणा अजूनही गेलेला नाही. पण नाही, आता जग खूप पुढे गेले, सुधारले. आपल्यातही सुधारणा व्हायला हवी. मी बोललेले मनाला लावून घेऊ नकोस, सोडून दे. आता नव्याने सुरुवात करू. सासूबाईंचं बोलणं ऐकून सुलभाच्या कानावर विश्वासच बसत नव्हता. त्यांच्या बोलण्याने तिला भरून आलं की त्यांच्या कुशीतच रडू लागली. शेवटी सासूबाई कशाही वागल्या तरी तिने मनापासून त्यांना आई मानलं होतं आणि मापही केलं होतं. सुलभाला मयंकचं सगळं बोलणं ऐकू गेलं होतं. एवढा प्रेम करणारा नवरा मिळाल्याने ती देवाचे आभार मानत होती. अशीच आयुष्यभर प्रेमाची गोडी राहू दे देवा, असं देवाला मनोमन विनवत होती. कधी कधी नात्यामध्ये अपशब्द बोलण्याने दुरावा निर्माण होतो. तो दुरावा मिटवता येत नाही, त्यामुळे घरातील वातावरण बिघडेल असं शब्द बोलू नका. नवऱ्याची बायकोला साथ असेल तर तिला आदर प्रेम घरात मिळते, पण तोच तिच्याशी चुकीचा व्यवहार करत असेल तर सगळं कुटुंब तिच्या विरोधात असतं. बायकोला पण जपा आणि आईलाही, कारण दोघीही महत्त्वाच्या.
कारण दोघीही महत्त्वाच्या. पण जिचं चुकतंय तिथं बोललंच पाहिजे, म्हणजे कोणत्याच नात्याला तडा जाणार नाही. बोलताना खूप विचार करून बोला, कारण शब्द काळजात घुसतात, ते तिरस्कारानेच बाहेर पडतात. माराचे वय मिटतात पण शब्दाचे नाही. कृपया कथा आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. अशाच नवनवीन कथांबरोबर पुन्हा भेटत राहीन. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.